अभंग 12-13. सत्य सत्य जान त्रिवाचाने नेम हा अनुभवी पहा पदोपदी. पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाऊले विठोबाची. विठोबाची भेटी घडेल बाचिता तुम्हा लागी आता सांगितले खरे विश्वाची आहे ते अभंग वाचिता जे कानर. ते नर पठनी जीवमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी. संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तुची झाला तू कामने. अर्थ अशा प्रकारे हा नियम सत्य सत्य असे 2 वेळा सांगून सुद्धा हे अति सत्य आहे असे जाणा व पदोपदी त्याचा अनुभव घ्या. पदोपदी श्री विठ्ठलाचे स्मरण करा, प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घ्या, चरण स्मरा. या पद्धतीने विठ्ठलाच्या भेटीसाठी तुम्हाला पठण करावयाला सांगितले आहे. विश्वाच्या हिताकरिताच हे खरे बोल मी सांगितले आहे असे हे अभंग जे नर वाचतील ते नर पठणानेच जीवमुक्त होतील, पुन्हा या संसाराला प्राप्त होणार नाही. त्यांच्या मनातील संदेह गेला, संसाराच्या कल्पनेचा पाश नाहीसा झाला, ते आत्मसुखी होऊन परिपूर्ण झाले असे श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. अभंग 13. 5 कोटी 1 लक्षाचा शेवट 34 सहस्र स्पष्ट सांगितले तू का कथुनिया गेला. 12 अभंगाला सोडू नका तुम्हा सांगितले वर्म. भवपाशी कर्मे चुकती आता याती विठोबाची आन. करावे हे पठन जीवे भावे करिता होईल दर्शन. प्रत्यक्ष सगुण तू कामने. अर्थ 5,01,34,000 अभंगाद्वारे हे स्पष्टपणे सांगितले आहे. एवढे सर्व अभंग सांगितले असले तरी सुद्धा तेच वर्म हा 12 अभंगात सांगितले आहे. ते 12 अभंग सोडू नका. तुम्ही हे सोडू नका. या 12 अभंगाच्या पठणानेच तुमचे भवपाश कर्म नाश पावेल. या अभंगाच्या नित्यपठनाने कठीणातले कठीण कष्ट नष्ट होतील असे विठोबाची शपथ घेऊन सांगतो. या अभंगाचे पठण भक्तिभावाने करा. भक्तिभावाने ईश्वर सेवा केली तर प्रत्यक्ष निगुण निराकार भगवंताचे तुम्हाला सगुण रूपात दर्शन होईल असे श्री संत तुकाराम महाराज सांगतात.